स्टार प्रवाह वाहिनीने 29 मेला काहीतरी भन्नाट येणार अशी घोषणा केली होती। त्यामुळे स्टार प्रवाहवर काय भन्नाट येणार आहे याचा खुलासा आता झाला आहे। मनोरंजनाचं नवं आख्यान आता सुरू झालं आहे आणि या आख्यानामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही तर तब्बल 8 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीवर कोणत्या नव्या 8 मालिका सुरू होणार आहेत, या मालिकांची कॉन्सेप्ट काय आहे, तसेच या मालिका कोणत्या प्रोडक्शनच्या आहेत, तसेच या मालिका ओरिजिनल आहे की कोणत्या मालिकेचा रिमेक आहेत आणि या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणकोणत्या मालिका बंद होणार आहेत, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। मनोरंजनाच्या नव्या आख्यानाचा डंका आता वाजणार आहे। भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 8 नव्या मालिकांचा भव्य दिव्य ट्रेलर लॉन्च झाला आणि या नव्या मालिकांमध्ये 500हून अधिक कलाकारांची वर्णी लागणार आहे। वेगवेगळे विषय, बहुरंगी कथा, प्रत्येकांच्या आवडीनिवडी जपणाऱ्या कथांचं हे आख्यान आहे। येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीने 8 नव्या मालिकांचे सिनेमॅटिक ट्रेलर जाहीर करत प्रवाह गर्जना केली आहे। वाजणार डंका नव्या कथांचा, नव्या विचारांचा। येणाऱ्या 3 महिन्यात या नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत। पाहुयात पहिली मालिका। 2 बहिणींची कथा असणारी पाठराखीण ही नवी मालिका 1 जून पासून दररोज रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे। सोहम बांदेकर प्रोडक्शनची ही मालिका असून या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत। तसेच पाठराखीण ही नवी मालिका स्टार प्लस या हिंदी वाहिनीच्या बिदाई या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे। तर दुसरी नवी मालिका आहे सुना येती घरा। ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबाची। एका प्रेमविवाहामुळे 2 कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होतो। आपल्या मुलांनी प्रेमविवाह न करता आई-वडिलांच्या पसंतीनंच लग्न करायचं असा नियम घरात ठरवला जातो। मुलं हा निर्णय स्वीकारतात का? नव्या सुना घरात आल्यानंतर घरात सुख समृद्धी नांदते का? याचं भावनिक आणि रंजक चित्रण या मालिकेतून पाहायला मिळणार आहे। दरम्यान फ्रेम्स प्रोडक्शनची ही मालिका असून या मालिकेत अशोक शिंदे, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत दिसणार आहेत। सुना येती घरा ही मालिका 15 जून पासून रोज सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। तसेच सुना येती घरा ही नवी मालिका कलर्स हिंदी या वाहिनीच्या महादेव अँड सन्स या हिंदी मालिकेचा रिमेक आहे। तर तिसरी नवी मालिका एक उत्कंठ प्रेमकथा आहे। आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर या सच्च्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही कोकणात घडणारी गोष्ट असणार आहे। सचिन दरेकर आणि अभिजित तारे यांच्या झेनिथ पिक्चर या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे, जिचं नाव आहे विसरू नको तू मला। विसरू नको तू मला ही नवी मालिका 29 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेची वेळ अद्याप जाहीर झालेली नाहीये। या मालिकेत भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री तन्वी मुंडले आणि येऊ कशी तशी मी नांदायला आणि शिवा फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिका साकारणार आहे। तसेच फ्रेशर्स आणि राणी मी होणार फेम अभिनेता सिद्धार्थ खिरेड महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे। आता पाहूयात चौथी नवी मालिका। चिन्मय मांडलेकर यांनी अनेक दर्जेदार मालिका दिल्या आहेत। त्यांच्याच लेखणीतून साकार झालेली आणि सिनेमंत्राची निर्मिती असलेली मराठी शाळा टिकवणाऱ्या आणि मराठी अस्मिता जपणाऱ्या मराठी मीडियमची ही गोष्ट असणार आहे। मराठी मीडियम असं या मालिकेचं नाव असून ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या नव्या मालिकेत अभिनेत्री श्रद्धा पवार आणि अभिनेता अक्षय नलावडे मुख्य भूमिका साकारणार आहेत। हे 2 नवोदित कलाकार या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत। दरम्यान मराठी मीडियम ही नवी मालिका हिंदी मीडियम या चित्रपटाची कॉपी असल्याचं बोललं जात आहे। मात्र खरंच ही मालिका रिमेक आहे की ओरिजिनल हे येणाऱ्या दिवसात समजेल। तर स्टार प्रवाह वाहिनीची 5वी नवी मालिका आहे। खरं तर ही मालिका नसून कार्यक्रम आहे। मालिकांमध्ये कितीही रागीट, सोशिक, प्रेमळ कोणतीही भूमिका असली तरी देखील असं एक ठिकाण आहे जिथे हे सगळे मुखवटे गळून पडतात आणि प्रत्येक कलाकार कसा धिंगाणेबाज आहे हे प्रेक्षकांसमोर येतं। हा कार्यक्रम म्हणजेच दीपचंदा आणि फ्रेम्स प्रोडक्शनची निर्मिती असलेला शो म्हणजेच आता होऊ दे धिंगाणा। आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचा हा 5वा सीझन असणार आहे। लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या शोचं अँकरिंग अभिनेता सिद्धार्थ जाधवच करणार आहे। आता पाहूयात 6वी नवी मालिका। अनेक अस्सल मातीतल्या दर्जेदार मालिकांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते सुबोध खानोलकर, सुजय हांडे आणि ओंकार काटे यांच्या ओशन आर्ट हाऊसची ही नवी मालिका असणार आहे। एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलांची गोष्ट सांगणारी ही कथा असणार आहे।
आमच्या लाडक्या नाईकबाई असे या मालिकेचं नाव असून ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या नव्या मालिकेचं शूट अद्याप सुरू झालेलं नाहीये। ही मालिका जुलै किंवा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकते। या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत। तसेच मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे। मात्र अमृता या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार की इतर कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। तसेच पारू फेम अभिनेता अनुज साळुंके देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे। दरम्यान आमच्या लाडक्या नाईकबाई ही नवी मालिका एशियन नेटवरील टीचर अम्मा या मालिकेचा रिमेक आहे। आता पाहूयात 7वी नवी मालिका कोणती आहे। चमत्कारिक, गूढ, रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे। त्यांच्याही मनोरंजनासाठी स्टार प्रवाह आता सज्ज आहे आणि म्हणूनच मनोरंजनाच्या आख्यानात येणारी ही नवी मालिका संतोष आयचित यांच्या येळकोटी प्रोडक्शनची आहे। मी कात टाकली असं या नव्या मालिकेचं नाव असून ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेचा AI चित्रित प्रोमो नुकताच समोर आला आहे। या मालिकेचे कास्टिंग सध्या झालेलं नाहीये। या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत तसेच नागिनीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे हे देखील समोर आलेलं नाहीये। ही मालिका ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होऊ शकते। मालिकेविषयी सांगताना मालिकेचे निर्माते संतोष आयचित म्हणाले, 1.5 वर्षापासून या मालिकेचे लेखन सुरू आहे आणि ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे। तर 8वी नवी मालिका आहे। खरं तर ही मालिका नसून एक कार्यक्रम असणार आहे। गणेशोत्सवाचे आगळेवेगळे सोहळे दरवर्षी होत असतात। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव 2026 हा सोहळा सुरू होणार आहे। दरम्यान हा सोहळा गणेशोत्सवादरम्यान सुरू होईल। तर अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीवर जून महिन्यापासून तब्बल 6 नव्या मालिका आणि 2 नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। दरम्यान यातील मराठी मीडियम, आमच्या लाडक्या नाईकबाई आणि मी कात टाकली या नव्या मालिका येणाऱ्या 3 महिन्यात प्रदर्शित होणार आहेत। म्हणजेच जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या 3 मालिका प्रदर्शित होऊ शकतात आणि या नव्या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या घरोघरी मातीच्या चुली, मुरांबा, हळद रुसली कुंकू हसलं, वचन दिले तू मला, तू रे माझा मितवा आणि एड लागलं प्रेमाचं, तसेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिका बंद होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या या 6 नव्या मालिकेसाठी आणि 2 नव्या कार्यक्रमांसाठी तुम्ही उत्सुक आहात का? या 6 मालिकांपैकी तुम्हाला कोणत्या मालिकेचा प्रोमो सर्वात जास्त आवडला आणि कोणत्या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली? तसेच कोणत्या मालिकेसाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।